लोणंद येथील भैरवनाथ यात्रेनिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन। भैरवनाथ यात्रेच्या निमित्तानं लोणंद येथे भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन यात्रा कमिटीच्या वतीनं करण्यात आलेलं होतं। यामध्ये 75,000 रुपयाचं पहिलं बक्षीस, 51,000 रुपयाचं दुसरं बक्षीस व 25,000 रुपयाचं तिसरं बक्षीस लावण्यात आलेलं होतं। अतिशय शांततामय मार्गानं या बैलगाडी शर्यती संपन्न झालेल्या आहेत। मानदेशी न्यूजसाठी लोणंदवरून दिलीप वाघमारे, उपसंपादक मानदेशी न्यूज। आज दिनांक 11/5/2024 रोजी भव्य अशा बैलगाड्या शर्यतींचं आयोजन केलेलं आहे। या शर्यतीमध्ये जवळजवळ 200 बैलगाडा मालकांनी भाग घेतलेला आहे आणि या बैलगाड्या बिगर लाठी काठी बैलाला इजा न होता पळवल्या जात आहेत। शासनाच्या नियमानुसार वैद्यकीय अधिकाऱ्याचं बैलाचं फिटनेस सर्टिफिकेट घेऊन या बैलगाड्या शर्यतीचं आयोजन केलेलं आहे। तर पहिलं बक्षीस 61,000, दुसरं 51,000, इथं सांगितलं जातं खाली कोणाचा ड्रायव्हर नसला काय नसला तर या ठिकाणी मैदान थांबवलं जाणार नाही। कमिटीने चोख असा ज्याची कोणाचा ड्रायव्हर असेल त्याने आपला ड्रायव्हर दुसरा शोधा। प्रेक्षकांनी त्याशिवाय गाड्या सोडल्या जाणार नाहीत याची बैलगाडी मालकांनी नोंद घ्या। कमिटीच्या वतीनं 4 सुटण्यासाठी सज्ज 1,00,000 पिंपरी, 2,00,000 कोरेगाव, 3,00,000 मुरुड, 4,00,000 सोनवडी फलटण, 5,00,000 लोणंद पाडळी, 6,00,000 अभि लकडी आणि 3 मध्ये गाड्या लक्ष द्या। जिगरबाज बैल आणि त्यावरती बसताना मर्दानी जॉकी 6 गाड्या पळतात। लढत चालू, कोण कोणाला कमी नाही कमी समजायचं नाही, कारण आज पायाचा माळा सुंदर अशी लढत चालू। शेवटच्या क्षणाला पुन्हा एकदा पंचांना धोक्याची घंटा। जिगरबाज बैल आणि त्यावरती बसताना मर्दानी जॉकी शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरचा हात चालकीपणाने निर्वाद वर्चस्व। 7 आणि 8 बरोबर जाणार आहे। 5, 6, 7 आणि 8 पुढची 4 फेरी बरोबर जातील याची बैलगाडी मालकांनी नोंद घ्या आणि राहिलेली बैलगाडी मालक गाड्याची नोंद करा। गाड्या सुरू मधली मधून चालत होणार। अरे बाहेर गडा क्रमांक 8 तास क्रमांक 2 कुमारी संस्कृती तुकाराम शेठ आगलावे। गडा क्रमांक 8 तास क्रमांक 3 पैलवान विजय झेंडे मुरुम अ। गडा क्रमांक 8 तास क्रमांक 4 निलेश पाटील वाई। गडा क्रमांक 8 तास क्रमांक 5